निवडणूक खर्चात तफावत, सांगलीतील महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांना प्रशासनाकडून नोटीस। सांगली लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांना निवडणूक खर्चातील तफावतीबद्दल जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी नोटीस बजावली। खर्चाच्या नोंदवहीतील नोंदी आणि निवडणूक प्रशासनाला सादर केलेल्या खर्चाच्या तपशिलात 2 लाखांची तफावत असल्याचं नोटिशीत म्हटलेलं आहे। याबाबत 48 तासात खुलासा करण्याचे आदेश दिलेले आहेत। उमेदवारांनी रोजच्या खर्चाच्या नोंदी एका स्वतंत्र नोंदवहीत ठेवायच्या आहेत। त्याचबरोबर रोजचा खर्च जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करायचा आहे। या दोहोतील खर्चाची तपासणी प्रशासनामार्फत केली जाते। पाटील यांच्या खर्चाची प्रथम तपासणी प्रभारी निवडणूक निरीक्षकांच्या पथकाकडून 26 एप्रिल रोजी करण्यात आली। त्यामध्ये 2 लाखांची तफावत आढळली। जिल्हाधिकारी कार्यालयातील खर्च संनियंत्रण कक्षात सादर केलेल्या लेखांकानुसार 9,02,508 रुपये खर्च झाल्याचं म्हटलेलं आहे। प्रत्यक्ष नोंदवहीतील नोंदीनुसार हा खर्च 6,94,933 रुपये आहे। या दोहोतील तफावत 2,07,575 रुपये आहे। निवडणूक कार्यालयाला सादर केलेला सर्व खर्च नोंदवहीत नोंदविला नसल्याचं तपासणी दरम्यान आढळून आलं आहे। त्यामुळे नोटीस काढण्यात आली। निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिशीत म्हटलेलं आहे की या त्रुटींची पूर्तता करून 48 तासात खुलासा सादर करावा। खुलासा केला नाही तर 2,07,575 रुपयांची तफावत आपण स्वीकारल्याचं समजलं जाईल। ही रक्कम निवडणूक खर्चात समाविष्ट केली जाईल। ही तफावत मान्य नसल्यास त्याबाबतची कारणं सादर करावीत। या कारणांसह जिल्हा खर्च संनियंत्रण समितीकडे विहित मुदतीत अपील दाखल करावे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।